हॅलो, संध्याकाळी जसं जसं सूर्य मावळतीला जातो तशी तशी थंडीची चाहूल लागू लागली आहे. म्हणूनच मी आज केलं होतं मस्त गरमागरम असं शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचे 2-2 तुकडे करून ते कुकरला लावून ते लावतानाच त्यामध्ये एक साधारण अर्धी वाटी कांदा, एक अर्धा टोमॅटो आणि आपल्याला जितकं सूप हवंय तितकी वाटी अंदाजे पाणी घालून हे सगळं कुकरला 5 ते 7 शिट्ट्या येईपर्यंत मस्त मऊसूत शिजवून घ्यायचं. एकदा का हे मिश्रण शिजलं, कुकर थंड झाला की मॅशरने कुकरमध्येच हे मिश्रण मस्त घट्ट पिळून घ्यायचं. दुसरीकडे चाळणीवर ओतून परत ते पिळून त्यातलं सूप काढून घ्यायचं. एकदा काय सूप काढून झालं की त्यामध्ये काळी मिरची पावडर, हळद घालून याला 2 ते 3 मिनिटं उकळी येईपर्यंत सूप मस्तपैकी उकळून घ्यायचं. एकदा का सूप उकळलं की गॅस बंद करायचा, त्यामध्ये मीठ घालायचं आणि बघा पौष्टिक असं गरमागरम शेवग्याच्या शेंगाचं सूप थंडीमध्ये पिण्यासाठी तयार झालं. आमच्याकडे तर हे सूप सगळ्यांनाच आवडतं. तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. बाय बाय.